सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकडा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये आपण स्थिर बसलो आहोत याची जाणीव. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. साधनेची सुरुवात मध्यम पट्टीतल्या ओंकाराने. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सावध श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. आपला मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. तीन ओंकार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. ओम. 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 प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचा स्पर्श. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती घेऊया आणि करणार आहोत आपण चक्की चालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सॉरी, आपण करणार आहोत नौका चालन. हातांच्या मुठी वळून घ्यायच्यात, हात डोक्याच्या दिशेने वर. हा. एक श्वास भरून घ्यायचा, हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे घ्यायचं. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. तर श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा पाय जोडून घ्यायचे. पाठकणा सरळ, आपले हात सीटच्या जवळ, म्हणजे पाठकणा व्यवस्थित सरळ राहतो. करूया आपण नेक रोटेशन. सावकाश आपली मान एकदा उजवीकडे, सेंटर डावीकडे. 3 वेळेला एकदा उजवीकडे डावीकडे करून घ्यायची. फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये असेल. बरोबर. पाय जोडून घ्यायचे आहेत. पायामधलं अंतर किंचितसं कमी करा. हा, बस बरोबर. आता हलकीशी टिल्ट करूया मान उजवीकडे. बघा, आता तुमचा कान सहज तुमच्या खांद्याकडे जातोय, कारण की आपण हाताचा सपोर्ट घेतलाय. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर, अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन. रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळा. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. अगदी सावकाश डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा. विरुद्ध बाजूने 2 वेळा. दोन्ही बाजूनी 2-2 वेळा झालं की थांबायचं. मान सरळ करायची आणि विश्रांती घ्यायची. पुन्हा पाय जोडून घ्यायचे. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. उजवा पाय फोल्ड करायचा आणि अप पाय वर आणि खाली करायचा. उजवा पाय वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने दिशा बदल. 5, 4, 3, 2, 1. खाली. उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली पकड द्या हाताची. पाय फोल्ड करा आणि अप अँड डाऊन. गुडघ्यातनं पाय सरळ वर घ्यायचा आणि खाली घ्यायचा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. श्वासाकडे लक्ष आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास पूर्णपणे सोडा. आधी मांडी घालायची. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हात खांद्यातून सरळ. आणि आपण एखाद्याला पुढे कसं ढकलतो, रांगेमध्ये आपण उभे राहतो आणि पुढे ढकलतो ना, तशी तिथल्या तिथे ऍक्शन करायची. पुढे पुढे नेण्याची. हा. हात आपले खांद्यातून सरळ. थोडेसे स्नायू ताण, म्हणजे त्यांना स्ट्रेच करायचंय. आणि असं इमॅजिन करा की आपण कोणाला तरी पुढे ढकलतोय. अशी पुढे पुढे ढकलायची ऍक्शन करायची. बरोबर. बरं, आता इथे आपल्याला हाताची अशी मुवमेंट नाही करायची. हात सरळ ठेवायचे, स्ट्रेच. आणि फक्त खांद्यातून आपण ही मुवमेंट करतोय.
हा, बरोबर. आता बरोबर होतंय. हा. आणि आता तसंच मागे मागे करायचं. एखाद्याला आपण मागे पण ढकलतोय त्याप्रमाणे. तिथल्या तिथेच हात मुव्हमेंट करायची. बघा खूप छान असा स्ट्रेच मिळतो आपल्या हाताला. हं, बरोबर. आणि आता असं आपण बाजूला करतो ना एखादी गोष्ट, तशी आपण अडवतो एखादी गोष्ट आपल्या जवळ येत असताना, तशी एक ॲक्शन करायची. जास्तीत जास्त आपल्याला स्ट्रेच द्यायचा आणि आपण असं एखादी गोष्ट लांब करतोय. असं जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच. हं. आता तसेच हात वर घ्या. वर. हां. आणि असं इमॅजिन करा, की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते थांबवतोय वरच्यावर. एकदम स्ट्रेच, 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 रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या. आपली एनर्जी पूर्णपणे आपल्या दोन्हीही हातांवरती होती, खांद्यापासून ते मनगटापर्यंत. त्या संपूर्ण गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा. पुन्हा हात समोर घ्यायचेत. हातांची बोटं खांद्यावरती आणि करूया शोल्डर जॉईंट. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि सुरू करा क्लॉकवाईज. 1, 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करा. मागून पुढे 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. आपला संपूर्ण आलेला स्ट्रेच डोळे मिटून घ्या. जो हातांमध्ये ताण होता, तो सगळा निघून गेलाय याकडे लक्ष. आता हलकसं ट्विस्टिंग करूया. एकदा उजव्या बाजूला, म्हणजे उजव्या बाजूला जाताना डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे, उजव्या कमरेवरती मागून आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची आणि विरुद्ध बाजूने डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. आपण जे कटीचक्रासन करतो ना उभं राहून, तीच कृती फक्त आपण बसून करतोय. बरोबर, छान. सुरू करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. आणि आता पद्मासन, अर्धपद्मासन घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी. अगदीच ज्यांना जमत नसेल त्यांनी साधी मांडी घाला. पद्मासन, अर्धपद्मासन. पुन्हा आपल्याला एक हलकसं स्ट्रेचिंग करायचंय. हां. आता आपला उजवा जो हात आहे, तो हाताच्या कोपऱ्यापासून ते तळव्यापर्यंत खाली उजव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायचा आहे. उजवा हात. हाताच्या कोपऱ्यापासून ते तळव्यापर्यंत खाली जमिनीवर. बरोबर. उजव्या मांडीच्या जवळ. हां, बरोबर. आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. बरोबर. हां. आपला दंड कानापासून थोडासा लांब असेल, किंचितसा लांब असेल. टच करायची गरज नाहीये. किंचितसा लांब असेल आपला डाव्या हाताचा दंड. ठीक आहे? आणि आता बघा संपूर्ण शरीर, डावी बाजू गुडघ्यापासून वरपर्यंत, हाताच्या बोटापर्यंत ताणली गेली आहे. बरं, हात थोडासा अजून जवळ घ्या दिनेश सर. असा असा लांब दिसतोय ना, तो जवळ घ्या, आपल्या मांडीच्या जवळ घ्या. हां, आणि खाली हाताचा तळवा टेकवा जमिनीवरती. बोटं उभी नका करू. हां. आणि समोर बघा. समोर बघा. डावा खांदा रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. छान. बाकीच्यांचं बरोबर दिसतंय. आता उलट चाल करूया. श्वासाकडे लक्ष देऊन. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळू कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. हां. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. बघा डोळे मिटून थोडासा एक अनुभव घ्या, की तुमच्या डाव्या बाजूकडे आणि उजव्या बाजूकडे लक्ष द्या डोळे मिटून. डावी बाजू तुम्हाला थोडीशी जड जाणवेल आणि उजवी बाजू त्या मानाने अगदी हलकी जाणवेल. त्याकडे लक्ष द्या. शरीरामधला हा सूक्ष्म बदल आपण अनुभव घेतोय. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा हात कोपऱ्यापासून ते तळव्यापर्यंत खाली जमिनीवर टेकवायचा आहे डाव्या मांडीजवळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. बरोबर. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच द्या उजव्या हाताला.
आपला दंड आणि कान याच्यामध्ये किंचितसं अंतर असेल, अगदी थोडंसं अंतर. बरोबर. डावा खांदा रिलॅक्स करा आणि उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली त्याकडे लक्ष द्या. छान. उजव्या गुडघ्यापासून ते वर असलेल्या हातापर्यंत उजवी बाजू ताणली गेली आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. छान. आता उलट चाल करूया. श्वासाकडे लक्ष देऊन एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे मिटून घ्या आणि समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्या दोन्ही उजवी आणि डावी बाजू आता बॅलन्स झाली आहे त्याची जाणीव. तर मी क्रॉस होते फक्त तुम्हाला दिसण्यासाठी, व्यवस्थित कृती दिसण्यासाठी. आता आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि पुन्हा ती पकड सीटपासून थोडीशी लांब. काल जी आपण प्रॅक्टिस केली होती ना उभं राहून, तीच कृती फक्त आपण बसून करतोय. ठीक आहे. बघा हाताची पकड सीटपासून लांब आहे. आता पुढे काय करायचं, श्वास घ्यायचा, हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे यायचं. ठीक आहे. श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली. बरं, आता आपल्याला हात कुठेही असे वर खाली करायचे नाही, ते असे स्ट्रेच ठेवायचे. फक्त आपण कमरेतनं एकदा मागे आणि एकदा पुढे जातो. ठीक आहे. आपापल्या क्षमतेने. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त स्ट्रेच देऊ नका. ठीक आहे. हाताला सुरू करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला आणि सीटपासून थोडीशी लांब असतील आपली हाताची पकड. ठीक आहे. नजर समोर घ्या. कृती आपल्या लक्षात आली आहे. आता एक श्वास भरून घ्या, थोडंसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. श्वास घेत वर यायचं, हाताची पकड रिलीज करा. छान केले बरोबर. आणि विश्रांती. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे मिटून विश्रांती. तिथल्या तिथेच रिलॅक्स. आता इथे पूर्णपणे आपल्या शोल्डरवरती जो प्रेशर आला होता तो थोडासा रिलीज करूया. हात जास्तीत जास्त लांब करायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारायची. एका हाताने दुसऱ्या हाताचा खांदा पकडा. ठीक आहे. आणि आता जसं आरती कशी ओवाळतो तसं गोलाकार फिरवायचे. आपल्याला खांदे गोलाकार फिरवायचे क्लॉकवाईज. एक, तिथल्या तिथेच. दोन, तीन, चार, पाच. दिशा बदल करा विरुद्ध बाजूने. पाच, चार, तीन, दोन, एक. स्टॉप. थांबायचं. हात खाली घ्यायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करायचा, उजवा आणि डावा. आपण उष्ट्रासन, योगमुद्रा आणि मग मार्जनासन अशी 3 आसनं एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत वज्रासनामधली. दोन्ही हात मांड्यांवरती, डोळे मिटून घ्या आणि वज्रासनामध्ये काही सेकंद थांबा. मेडिटेटिव्ह आसन आहे. इथे आपला स्वतःचा आकृतिबंध तपासून पहा बंद डोळ्यांनी. आंतरिक सजगता, श्वासाकडेही लक्ष द्यायचंय. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबतोय.
आणि मग त्यानंतर करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता आपल्या गुडघ्यांमध्ये किंचितसं अंतर घ्या, अगदी थोडंसं. 1 सेंटीमीटर पेक्षा पण कमी एवढंसं अंतर घ्यायचंय आणि आपल्या पावलांचं माउंटन करायचं. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे? आणि आता आपली हाताची पकड आपल्या कमरेच्या ठिकाणी घ्यायची आहे. पकड म्हणजे दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेवर ठेवायचे, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. पुन्हा इथे समोरनं आपल्या सगळ्या चेस्टचे जे स्नायू आहेत, छातीचा जो भाग आहे तिथे ताण आलेला आहे. ठीक आहे? ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करा. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. आपला बॅलन्स सांभाळा आणि ही कृती करा. पावलांचं आपण माउंटन केलं. यथाशक्ती प्रयत्न. हा, बरोबर. सावकाश. बरं, आता हात सहज पोचले जात नसतील तर काय करा? डाव्या हाताचा सपोर्ट द्या आपल्या कमरेवर आणि मग उजव्या हाताने उजवी टाच पकडा. डाव्या हाताचा सपोर्ट द्या. बघू दिसतंय का? ज्यांना शक्य आहे ओके, छान. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना सगळ्यांना जमलंय. यथाशक्ती प्रयत्न चालू आहे. परफेक्ट आहे. इथे यथाशक्ती थांबा. आता ज्यांनी डावा हात कमरेवर ठेवलाय त्यांनी आता तो डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडा आणि उजवा हात कमरेवर ठेवा. चेहरा सिलिंगकडे. ठीक आहे, छान. उलट चाल करा सगळ्यांनी. आता दोन्ही हात सावकाश आपल्या कमरेवर घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून घ्या. संपूर्ण उष्ट्रासनाचा आपल्या कुठे कुठल्या भागावरती जास्त ताण आला होता, कुठे जास्त प्रेशर होतं, हे आपलं आपण तपासून पहा. प्रेशरवाला भाग तुमचे गुडघे असतील, आपला पाठीचा मणका आहे, तिथे तुम्हाला प्रेशर जाणवतं जेव्हा आपण उष्ट्रासन करतो त्यावेळेला. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू इथे ताणले जातात. त्या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आणि आता याला कॉम्प्लिमेंट करणारी आपण करूया योग मुद्रा. तर आज आपल्याला योग मुद्रेत काय करायचंय? आपल्या हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायच्या. ठीक आहे? ओटीपोटाच्या इथे ठेवायच्या आणि आता बघा कमरेतनं कसं झुकायचंय ते दाखवते तुम्हाला. मग आपण एकत्रित करूया. हाताच्या मुठी आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायच्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत पुढे यायचं. बरं, आता इथे आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपलं कपाळ जे आहे ना हे जमिनीला समांतर असेल. ठीक आहे? जमिनीला समांतर आणा आपला चेहरा की मग आपले खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडायची. बघा आपल्याला एवढंच पुढे झुकायचंय. सीटचा भाग न उचलता आपल्याला आपला चेहरा जमिनीला समांतर येईल एवढंच पुढे झुकायचं. पोटावरती छान असा प्रेशर येतो आणि मग उलटचाल करताना पुन्हा खांदे कोपरं हलकीशी मागे खेचायची आणि श्वास घेत घेत वर यायचं. ठीक आहे? आता ज्यांना ऑपरेशन झालं असेल, अल्सर किंवा अपेंडिक्स ऑपरेशन झालं असेल किंवा नुकतीच कुठल्याही प्रकारची पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल, तर त्यांनी मात्र ज्या आपण हाताच्या मुठी पुढे घेऊन जी कृती करतो ना, ती करणं टाळा. किंवा अपेंडिक्स किंवा अल्सरच्या गोळ्या चालू असतील, ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. पोटावरती जो प्रेशर येतो, जिथे त्या अपेंडिक्सच्या गाठी असतात तिथेच आपण प्रेशर देतो. त्यामुळे ज्यांना हा विकार आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे? त्याचबरोबर हर्नियाचा पण जर त्रास होत असेल त्यांनी सुद्धा हाताच्या मुठी घेऊन कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे? कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात आले? फायदे काय आहेत? ऑफकोर्स आपला पोटाचे स्नायू तर फ्लेक्झिबल होतातच, म्हणजे त्यांची कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. सुरू करूया. हाताच्या मुठी वळून घ्या आणि त्या आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवा. नजर समोर, खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत.
एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे व्हायचं. सीट्सचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं कमरेतनं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. आपला चेहरा जमिनीला समांतर येईल एवढं आपण पुढे झुकणार आहोत. बरोबर, छान. आणि आता खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. आणि आता बघा तुमच्या पोटावरती जो प्रेशर आलाय हाताच्या मुठींमुळे, त्याकडे लक्ष द्या. जोड श्वासाची. आता इथे थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होतं कारण की आपल्या पोटावर प्रेशर येतं म्हणून. म्हणजे आपण श्वास घेतो पण सोडताना थोडासा आपला शॉर्ट सोडला जातो. त्याची जाणीव. पण श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो आणि सोडतो. छान. उलट चाल करा आता सगळ्यांनी. खांदे कोपरा हलकीशी मागे खेचून घ्या. डोळे उघडा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. सरळ झाल्यानंतर डोळे मिटून घ्या. हाताच्या मुठी ज्या घातलेल्या आहेत त्या सोडून द्या. आणि तिथल्या तिथेच विश्रांती. जो पोटावर प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय. एक एक स्नायू मोकळा होतोय. त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पूर्णपणे नॉर्मलला यायचंय. आणि मग पुढची कृती ती म्हणजे मार्जरासन. गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवायचे. आपण करणार आहोत ब्रीदिंग, टायगर ब्रीदिंग. म्हणजे आपण कॅट पोज घेतली आणि या कॅट पोज मध्ये आपण टायगर ब्रीदिंग करणार आहोत. पुन्हा आपले पोटाचे स्नायू जमिनीला समांतर, पाठीचा कणका सिलिंगला समांतर, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आता पुढची कृती. आपल्याला श्वास घेत मान वर घ्यायची. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. हनुवटी गायड. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी एक्झेल करताना मान फक्त मध्यभागी आणायची, खाली आणायची नाहीये. सुरू करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. अगदी सावकाश तुमचं श्वास घेणं आणि ऍक्शन एकत्रित होऊ दे. इनहेल अप, श्वास घेत घेत मान वर. एक्झेल डाऊन, श्वास सोडत सोडत हनुवटी गायड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. थांबायचं. मध्यभागी येऊन नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आता थोडीशी बॅलन्सिंग कृती करूया. ठीक आहे. आपला उजवा हात समोरनं सरळ करायचा आहे आणि डावा पाय मागणं सरळ करायचा आहे. उजवा हात समोरनं सरळ, डावा पाय मागणं सरळ. हा. उजव्या हाताला समोरनं तुम्हाला जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्या. मागे असलेला डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करा. बरोबर, छान केली, परफेक्ट. आता नजर तुमची उजव्या हाताच्या बोटांकडे जाऊ दे आणि आपला डावा पाय ना तिथल्या तिथे हलकासा वर खाली करता येतोय का बघा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि तिथल्या तिथेच अप अँड डाऊन. सावकाश, हा सावकाश. हा, सरळ ठेवून. ओके, ओके, ठीक आहे. हिप जॉईंट्स मध्ये बघा थोडंसं प्रेशर येईल. हा, ठीक आहे. थांबा. आता तसाच पाय फोल्ड करा आणि सरळ करा. बॅलन्स सांभाळा. पाय फोल्ड करा, सरळ करा. तिथल्या तिथेच. परफेक्ट, खूप छान. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. थांबूया. सावकाश हात खाली, पाय खाली. तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. नकळत संपूर्ण भार आपल्या डाव्या हातावर जातो. तर तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. आता ही कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा हात समोर घ्या, सरळ स्ट्रेच करायचा आणि मागून उजवा पाय सरळ ताणायचा. सावकाश. बरं, आता इथे बॅलन्स जात असेल तर समोरनं डाव्या हाताने एखाद्या गोष्टीचा आधार घ्या म्हणजे तुम्हाला आधार चांगला. हा, ठीक आहे, बरोबर.
आता शक्य असेल तर उजवा पाय थोडासा वर खाली करा, अप अँड डाऊन, थोडासा वर खाली. हा, छान छान, बरोबर करताय. सावकाश. तिथल्या तिथेच फोल्ड करा, सरळ करा, तेही तुमच्या क्षमतेप्रमाणे. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. छान छान करताय, व्यवस्थित करताय. फोल्ड, सरळ. थांबा. डावा हात खाली घ्या, उजवा पाय खाली घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून वज्रासनामध्ये स्थिर. श्वासाच्या गतीकडे लक्ष. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश एक एक पाय सरळ करा, उजवा आणि डावा, आणि विश्रांती. नाकमध्ये सही सोडून रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. डोळे मिटलेले. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. श्वास घेतो, सोडतोय. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला उजवा पाय वर घ्यायचा आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. मग दोन्ही हात पाय खाली. मग डावा पाय वर घ्यायचा आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल आपण करणार आहोत. आपले हात पावलापर्यंत नाही गेले तरीही चालतील, पण डोकं मात्र उचलायचं नाही. डोकं वर न उचलता तुम्हाला कृती करण्याचा प्रयत्न करायचा. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबा. 10 वेळा झालं की थांबा. आणि पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या आणि आपले दोन्ही पाय सावकाश 90 अंशापर्यंत वर घेऊन घ्या. अगदी सावकाश 90 डिग्री वर घ्या. वरती आल्यानंतर पायाचे अंगठे पकडा. सावकाश हा. पायाचे अंगठे पकडा. बरं, नाही अंगठे पकडता आले तर काही हरकत नाही. दोन्ही पाय असे फोल्ड करा आणि मग पायाचे अंगठे पकडा. आपण दोन्ही पाय फोल्ड करा थोडेसे. थोडस पाय फोल्ड करा शिंदे सर, आणि मग पायाचे अंगठे पकडा. बघा आता तुम्हाला माझ्याकडे बघून कळेल. हे बघा अशी. हा हा, बरोबर, लहान मुलं करतात ना त्याप्रमाणे. बरोबर, ठीक आहे. आणि आता पुन्हा खांदे रिलॅक्स ठेवा. आपले गुडघे रिलॅक्स ठेवा. पायाच्या अंगठे आपण आतल्या बाजूने पकडले, ठीक आहे. आता एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. अंगठे पकडूनच आपल्याला ही ऍक्शन करायची. वर आणि खाली. हा, बरोबर. तिथल्या तिथेच. जास्त पण वर घ्यायची गरज नाही. हा. सुनील सर, पायाचे अंगठे पकडा आतल्या बाजूने. हा, बरोबर. आणि आता एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड, असं तिथल्या तिथे सरळ. एक सरळ करायचा गुडघ्यातनं आणि फोल्ड करायचा. तर आता एकदम पण सरळ करायची गरज नाहीये. लहान मुलं कशी ऍक्शन करतात त्याप्रमाणे कृती करतोय आपण. हा, बरोबर. आता थांबायचंय. पुन्हा दोन्ही पायाचे अंगठे पकडले आणि आता फक्त रोलिंग करणार आहोत आपण. एकदा उजवीकडे, डोकं वर न उचलता डावीकडे. एकदा डाव्या कुशीला वळायचं, एकदा उजव्या कुशीला वळायचं. तिथल्या तिथेच डोकं न वर उचलता. आपल्या पाठीच्या मणक्याला, कमरेच्या स्नायूंना एक छान असा मसाज मिळतो. उजवीकडे आणि डाव्या कुशीला यायचं, उजव्या कुशीला यायचं. बरोबर. रिलॅक्स व्हा. मध्ये या. मध्ये येऊन थांबा. आपण जी हाताचे अंगठे पकडले ते सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ. पाय तिथल्या तिथेच वर घ्या. तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे.
आणि मग सावकाश खाली. बरोबर. आणि मग नियंत्रित जमिनीवर घ्या. छान, खूप छान. कंट्रोल मुवमेंट. रिलॅक्स ऑफ. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आपण ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण मत्स्यासन. पुन्हा ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची किंवा करणं शक्यतो तरी टाळायचं. तर मत्स्यासनासाठी आपल्याला दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता शयन स्थितीमध्ये तुम्हाला पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. अगदी तेही होत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवा. ठीक आहे. ज्यांना पायाची दुखणी आहे, आपले पाय जास्त फोल्ड होत नसतील तर त्यांनी सरळ पाय ठेवा, काही हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. जेव्हा आपण पद्मासन, अर्धपद्मासन घालतो तेव्हा जर पाय असे वर तरंगत असतील तर त्यांनी सुद्धा शक्यतो तरी ते टाळायचं. आपले पाय वरती तरंगले गेले नाही पाहिजे, ते पूर्णपणे जमिनीवर पाहिजे. ठीक आहे. दिसतंय सगळ्यांचं व्यवस्थित. आता पुढची कृती. आपली दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घ्यायची आहे. ठीक आहे. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. बरोबर. छान छान. डोकं सावकाश वर उचला, टाळूचा भाग जमिनीवर ठेवा आणि मग हाताचा सपोर्ट जो कानाच्या इथे आहे ना, ते हात खाली मांडीवर ठेवायचे आणि हाताची कोपरं जमिनीवर. हा, हात मांडीवर ठेवा. येस, परफेक्ट. हाताची कोपरं जमिनीवर सावकाश. पाय सरळ ठेवून करा सुनील सर, काही हरकत नाहीये. आता हाताचा सपोर्ट द्या कानाच्या इथे आणि मग डोकं वर उचला, पाय सरळ ठेवा. हा, आणि मग पावलं जमिनीकडे ताणा अँकल जॉईंट्स मधून. येस, बरोबर आहे. छान. बाकीच्यांचं पण खूप छान दिसतंय. बरं, आता इथे खांदे हलकेशे मागे एकमेकांच्या जवळ. तोंड बंद ठेवा, दातावर दात लावा, म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले जातात. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया सगळ्यांनी. आता पुन्हा हाताचा सपोर्ट कानाच्या इथे द्या आणि सावकाश हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. ज्यांनी अँकल जॉईंट्स पाय सरळ ठेवलेत त्यांनी अँकल जॉईंट्स रिलॅक्स करा. ज्यांनी पद्मासन, अर्धपद्मासन घातलंय त्यांनी एकेका पायाने सावकाश ते सोडून द्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करूया पवन मुक्तासन. म्हणजे गळा आणि पोटावरती जो ताण होता, पाठकण्यावर प्रेशर होता, त्याच्यात आता विरुद्ध कृती आपण करूया पवन मुक्तासनाची. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि मग ते फोल्ड करा. दोन्ही पायाला समोरनं आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीचा अनुभव घ्या. आपल्या पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष द्या. खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू ढिले करा. आज आपण काय करतोय, आपली जी पावलं आहेत ना ती स्वतःकडे खेचून घेतो. अँकल जॉईंट्स मधून पावलं स्वतःकडे खेचून घ्या. म्हणजे तुमच्या पूर्णपणे पायावरती आपल्या पोटऱ्यांवरती जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि आता पुढची कृती. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. छान. शरीराचं छान गाठोडं तयार होतंय. सावकाश डोकं खाली, हाताची पकड सोडा
दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा, नियंत्रित जमिनीवर, आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. आपल्या पोटावर जो प्रेशर आलेला होता तो पूर्णपणे रिलीज होतोय. त्या ठिकाणी सावकाश एका कुशीला वळायचंय. पोटावर पण विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पण विश्रांती घ्या. डोळे मिटून रिलॅक्स. तासा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आपण करणार आहोत दंडासन. चतुरंग दंडासन म्हणतात. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. ठीक आहे. मागून दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. आपले गुडघे, मांड्या, पावलं यांच्यामध्ये किंचितस अंतर घ्या. आपल्या हातांच्या मुठी वळवून घ्या. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टिकवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो. आपल्या पावलांचं माउंटन करा, म्हणजे टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. सगळ्यांनी ही स्थिती घेतलीये. हातांच्या मुठी वळवल्या आहेत. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आहेत. पायामध्ये अंतर आहे. टाचा सिलिंगकडे आहेत. हनुवटी जमिनीवर आहे. ठीक आहे. आता आपल्याला हळूहळू आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. अगदी सावकाश, हळूहळू संपूर्ण शरीर, म्हणजे आपली हनुवटी, छातीचा भाग, पोट, मांड्या, गुडघे जमिनीपासून वर उचला आणि नजर समोर ठेवा. हा, बरोबर. येस, बरं, छान, परफेक्ट. दिनेश सर, हाताची कोपरं खाली जमिनीवर टेकवा. वरती नका उचलू. हा, आणि आता पोट वर उचला. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. यथाशक्ती प्रयत्न. छान छान. स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. सावकाश खाली या. कपाळ जमिनीवर टेकवा. पावलांचं माउंटन तसंच ठेवा. हाताच्या मुठी ज्या आपण वळवलेल्या आहेत त्या सोडून द्या. आणि आता हाताचे तळवे छातीच्या रेषेत घ्या. दोन्हीही हातांचे तळवे छातीच्या रेषेत. आणि आता पुन्हा एकदा श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करत वर यायचं. या पूर्णपणे वर या. बरोबर, छान. नजर समोर घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता सावकाश एकदा उजव्या बाजूला टर्न व्हा. डाव्या पायाची टाच. डावीकडे मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश खाली यायचं. कपाळ जमिनीकडे घेऊन जायचंय. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. सावकाशपणे. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. आणि मग स्टँडिंग मध्ये उठून उभा राहा सावकाशपणे. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण खूप सारे हेवी एक्सरसाइज केलेल्या आहेत. त्यामुळे आपण फक्त 2 सूर्यनमस्कार घालू आणि मग प्राणायामाला सुरुवात करू. ठीक आहे. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभे राहा. सूर्यनमस्कार आपल्यामध्ये जो काही जडपणा आलेला असतो ना तो निघून जातो.
खरं सूर्यनमस्कार हे साधनेच्या सुरुवातीलाच घालायचे असतात. पण आपण अगदीच आपला सकाळी वर्ग असतो त्यामुळे एकदम सूर्यनमस्कार जास्त हेवी झाली तर दुखापत होऊ शकते म्हणून आपण थोड्या वेळाने करतो. दोन्ही पाय जोडून घ्या. फक्त 2 सूर्यनमस्कार आपण करतोय. हात शरीराच्या जवळ. गायत्री मंत्र एकत्रित बोलूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे घ्या. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे घ्या. 10 11 12 अजून एक करूया. ओम भास्कराय नमः. 1 2 3. बरं, आता जी आपली हाताची पोझिशन आहे पावलाच्या जवळ ती आता आपल्याला कुठेही हलवायची नाही. ठीक आहे. 4 डावा पाय मागे घ्या. नजर सिलिंगकडे. 5 6 7 पावलं जमिनीकडे फ्लॅट कर. नजर सिलिंगकडे. 8 आता इकडे थोडीशी शक्यता असते आपण हात थोडेसे हलवतो तर पुन्हा जाणीवपूर्वक आपल्याला हाताची मुवमेंट न करता फक्त डावा पाय पुढे घ्यायचा आहे. जेवढा शक्य असेल तेवढा डावा पाय पुढे घ्या. तुमचं टार्गेट हा असणार आहे की डावा पाय दोन्हीही हातांच्या मध्ये आलं पाहिजे म्हणजे तुमचं पाऊल हातांच्या मध्ये आलं पाहिजे. नजर सिलिंगकडे. 10 11 12 रिलॅक्स. विश्रांती किंवा मुक्त धुती. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. काल जो आपण उड्डीयान बंध केला होता तो पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आपण जेव्हा रोज करू ना मग आपल्याला त्याची प्रॅक्टिस होईल. सुरू करूया. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे किंवा पोटासंबंधी कुठलेही विकार असतील त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. करूया सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर. जसं आपण खुर्चीत बसतो त्याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे. आकृती बंद घ्यायचा आहे. बरोबर. 4 बोटं पुढे. अंगठा मागच्या बाजूला. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत ठेवा. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती असू देत. बरोबर. पोटाचे स्नायू अगदी ढिले सोडा. हा. आता आहे तो श्वास. बरं, खांदे रिलॅक्स करा. सुनील सर थोडंसं मला कॉन्ट्रॅक्शन वाटतंय. हा, रिलॅक्स. बरोबर. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. आता हा घेतलेला श्वास हळूहळू सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जात आहे आणि आता ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. श्वास विरहित अवस्था. छान. सावकाश पोट बाहेर येऊ देत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. रिलॅक्स. आपण रोज याचं एक एक आवर्तन करूया म्हणजे तुम्हाला हळूहळू सवय होईल. रिलॅक्स. खाली बसायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पाठकणं सरळ करून घ्यायचंय. डोळे मिटून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. हातांची ज्ञानमुद्रा.
दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आपापल्या क्षमतेने आणि संथ गतीने सोडा. आंतरिक सजगता वाढली आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आपण करूया पुढची आवर्तनं अनुलोम विलोमची. डोळे तसेच ठेवायचे आहेत. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचा हात. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. उजवा हात गुडघ्यावरती. बॅलन्सिंग असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. याला अल्टरनेट ब्रीथिंग असंही म्हणतात. डोळे मिटून आपल्या श्वसन मार्गामधला झालेला बदल त्याचा अनुभव घेऊया. आज आपण करणार आहोत मृदू भस्त्रिका. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, एन्झायटी डिप्रेशनचा त्रास होत असेल तर मात्र ही भस्त्रिका करणं टाळायचं आहे. इथे तुमच्या श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. म्हणून ज्यांना हे सगळे आजार आहेत, एन्झायटी डिप्रेशन किंवा हाय ब्लड प्रेशर हृदयविकार, त्यांनी हे करणं टाळायचं आहे भस्त्रिका. ठीक आहे. याचे फायदे काय आहेत तर आपण इथे जोरात श्वास घेतो, जोरात सोडतो. त्यामुळे आपली ज्या शरीरातला जो आपला कार्बन डायऑक्साईड आहे तो जास्तीत जास्त बाहेर सोडला जातो. आपला श्वसन मार्ग मोकळा होतो. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे तो सुद्धा दूर व्हायला मदत होते भस्त्रिकेमुळे. ठीक आहे. तर आता आपण अगदी मृदू भस्त्रिका म्हणजेच जी बेसिक कृती आहे ना ती घेतोय आणि त्याचबरोबर आपण थोडीशी ऍक्शन हातांची सुद्धा करणार आहोत. रॅपिड मुवमेंट असणार. जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. पूरक, रेचक, फोर्सफुली असणार आहे. तर इथे हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. सुरुवातीला आपण हात पुढे आणि मागे करणार. श्वास घेताना म्हणजे पूरक करताना पुढे, रेचक करताना मागे. थोडीशी जलद ऍक्शन पूरक रेचकची आणि मग हात वर आणि खाली. तेव्हा सुद्धा तुम्हाला जोरात कृती करायची, श्वास घेण्याची आणि सोडण्याची. करूया सुरुवात. हातांच्या मुठी वळून घ्या. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे कृती करा. हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात. पाठकणा सरळ ठेवा, चेहरा शांत. रॅपिडली मुवमेंट असेल, श्वास घेणं सोडणं जोरात होणार आहे. सुरू करूया. पुरा रेचक, पुरा रेचक, पुरा रेचक, पुरा
रेचक, स्फुरक, रेचक, स्फुरक, रेचक, स्फुरक, रेचक. थोडासा स्पीड वाढवा. स्फुरक, रेचक, 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 स्फुरक, रेचक. हात वर. स्फुरक, रेचक, 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 स्फुरक, रेचक. आता हळूहळू स्पीड कमी कमी करत या. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. थांबा. हात खाली घ्या. डोळे मिटून घ्या. डोळे मिटून. श्वासाची गती वाढलीये, हृदयाची गती वाढलीये, शरीराचं तापमान वाढलंय, याचा अनुभव घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. याला कॉम्प्लिमेंट करणारे शीतली प्राणायाम आपण करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हाळ. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंडाने पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन करूया. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद. जीभ आतमध्ये आणि नाकाने संथ रेचक. शरीराचं जे वाढलेलं तापमान आहे ते आता हलकसं कंट्रोलमध्ये आलंय शीतली प्राणायामामुळे. मन शांत झालंय. आंतरिक सजगता वाढली आहे, त्याची जाणीव. करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडलेली आहेत. तिथे किंचितसा दाबण प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय. पाठीवर पडून विश्रांती. 1 ते 2 मिनिटासाठी आपण स्वस्थपणे पडून राहणार आहोत. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पुढची 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहणार आहोत. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपण तणावमुक्त होतोय ही भावना आपल्या मनामध्ये.
बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आणि आज आपण जी जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना आपल्या शरीराने आपल्याला किती साथ दिली आहे त्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता भाव. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडून द्यायची आहे. चेहरा शांत आहे. जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय, पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडतोय, पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये दोन्हीही नाकपुड्यांना. आपल्या श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालीये, विचार कमी झालेले आहेत. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. 2 ते 3 मिनिटाची ही विश्रांती, शरीराला विश्रांती, मनाला शांती. आपल्याला दिवसभर जी काही पोषक ऊर्जा पाहिजे ती आपल्याला या क्षणी मिळते. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी माझा रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. ही स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी असली तरीही आपल्याला आजची नियोजित कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवून घ्या. दोन्ही पाय जुळून घ्यायचेत. हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक हलकासा खेच द्यायचा संपूर्ण शरीराला. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. कुठेही स्वतःला झटका न देता अगदी सावकाशपणे या. काहीही बोलण्याची, कुठलीही कृती न करण्याची इच्छा आता आपल्या मनामध्ये असेल दोन्ही हात जोडून प्रार्थना, शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत खाली झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित करूया. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेत सरळ श्वास घे. श्वास सोडत हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 5:50. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.